श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र गुके. आत्तापर्यंत मी तुमच्यासमोर प्रत्येक गोष्ट आणण्याचा प्रयत्न केला, विथ प्रूफ आणण्याचा प्रयत्न केला. आणि अजून पण काही गोष्टी आहेत की काही गोष्टी मी सोशल मीडियावर पण बोलू शकत नाही कुठे, तरी माझ्या पण आईवडिलांना त्या गोष्टी आवडणार नाही. पण अशा गोष्टी आहेत ना की म्हणजे आपल्याला लाज वाटते ती गोष्ट बोलण्याची सुद्धा. माझी जी ननंद आहे सरपंच योगिता संजय सानप, यांचे जे सासरे आहेत शिवाजी सानप, हे गावचे चेअरमन आहेत. गावचे चेअरमन आहेत, प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, पण अंधारामध्ये कामं ह्यांचे इतके घाणेरडे आहेत की तुम्ही त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला वाटणार पण नाही की हा व्यक्ती असे कामं पण करू शकतो म्हणून. तर हा व्यक्ती मला बैठकीमध्ये म्हणला की तुझ्या नवऱ्याचं लग्न झाल्यानंतर एक बैठक पडली होती, आमचे भांडण झाले होते, त्यानंतर तुझ्या नवऱ्याचं एका मुलीवर प्रेम होतं. ती मुलगी म्हणजे आमच्या गावातला मामा तिचा होता, तर ती प्रेम होतं. तर मुलीचा वडील तिला देत नव्हता, म्हणून मी ह्या दोघांना पळून लावणार म्हणजे हा माणूस प्रतिष्ठित व्यक्ती म्हणायला आणि अंधारामध्ये हे पोरापोरींना पळून लावायचे कामं हा व्यक्ती करतो. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या संसारामध्ये राहिला प्रश्न, माझ्या संसाराचा आत्ता जे माझ्यासोबत झालं आहे ना, ते माझ्यासोबत कधीच झालं नसतं जर शिवाजी सानपची बायको जिवंत असती तर. कारण की त्यांच्याबद्दल असं ऐकलं आहे त्या बाईबद्दल की त्या चांगल्या होत्या, त्यांनी लोकांचे संसार वाचवले, असं केलं तसं केलं, पण काही आजारास्तव त्यांचं काही वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. आणि माझ्या सासूचं असं आहे की शिवाजी सानप हे माझ्या सासूच्या विरोधात जाऊच शकत नाही, एक शब्द पण बोलू शकत नाही, हिंमतच नाही शिवाजी सानपची माझ्या सासूच्या विरोधात जायची किंवा माझ्या सासूची एखादी गोष्ट न ऐकण्याची बिलकुल हिंमत नाही, जाऊच शकत नाही तो व्यक्ती. माझ्या सासूने जरी डोळे मोठे केले तरी शिवाजी सानपची हिंमत नाही आहे एखादी गोष्ट न ऐकण्याची. माहीत नाही का, ते त्या दोघांनाच माहिती आहे काय आहे ते. दुसरी गोष्ट, माझ्या संसारामध्ये माझ्या सासूने शिवाजी सानपला डिरेक्टली सांगून दिले, ह्या पोरीला आम्हाला नांदवायचं नाही आहे, ह्या पोरीला मी माझ्या पोरासोबत राहू देणार नाही, माझ्या पोराचं तोंड ह्या पोरीला दिसू देणार नाही. तर हे म्हणल्यानंतर शिवाजी सानपची टाप आहे माझं प्रकरण मिटवण्याची. तो प्रतिष्ठित व्यक्ती असो काही असो, अंधारामध्ये ह्यांचे काय, हे लोक किती खालच्या दर्जाचे आहेत, त्यांना मी जवळून बघितलेलं आहे. आणि हे लोक आहेत ना, आणि हा शिवाजी सानप हा व्यक्ती नेमकं माझ्या सासूचं एवढं काय ऐकतो, काय ह्या माझ्या सासूच्या फक्त डोळ्याच्या रोखामध्ये हा व्यक्ती राहतो. जर शिवाजी सानपची बायको जिवंत असती ना, तर आज मला ही वेळ आली नसती, कारण की माझ्या सासूचं तिथं चाललं नसतं. माझ्या सासूच्या पुढं शब्द बोलण्याची सुद्धा हिंमत नाही आहे शिवाजी सानपची. म्हणून शिवाजी सानप स्वतः तर पण कुलूप लावून पळून जातात आणि त्यांना पण कुलूप लावून पळून घेऊन जातात. कारण त्यांना माहिती आहे की हिच्यासोबत अन्याय होतं, हिच्यासोबत चुकीचं होतं आहे, पण त्यांच्यामध्ये हिंमत नाही आहे समोर येऊन बोलायची किंवा माझं प्रकरण मिटवण्याची. कारण की त्यांनी जर विरोधात बोललं तर माहीत नाही त्यांच्यासोबत असं काय होईल, असं काय नेमकी अडचण होईल त्यांना माझ्या सासूच्या विरोधात गेल्यानंतर, की ते त्यांच्या विरोधात जात नाहीत. आणि त्यांच्या डोळ्याच्या रोखामध्ये, माझ्या सासूच्या डोळ्याच्या रोखामध्ये हा शिवाजी सानप हा व्यक्ती राहतो. आणि का माझ्या सासूचं एवढं ऐकतो हे त्या व्यक्तीलाच माहीत आहे.